नमस्कार, बातमी आहे सांगली जिल्ह्यातील। हल्ली रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठलेल्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत। आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी अशी जीवाभावाची नातीच जर काळ बनून समोर येत असतील तर नेमका विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सुद्धा जन्मदात्या आईने आणि सख्या बहिणीनेच अतिशय क्रूरपणे 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या तरुणाला दोघींनी आधी गुंगीचं औषध दिलं, नंतर त्याच्या डोक्यात दगड घातला आणि नंतर पेटून देत माणुसकीच्या आणि नात्याच्या सर्व मर्यादा उल्लंघन करून माणसातील सैतानी वृत्तीचं दर्शन घडवलंय। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। सांगली जिल्ह्यात तासगावात जन्मदात्या आईने आणि बहिणीने तरुणाचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाला अग्नी लावून दिली। आईने आणि बहिणीने त्याचा खून करून आगीत जळून मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। मात्र तासगाव पोलिसांची तपासाची चक्र वेगाने फिरली आणि या घटनेतील सत्य काही तासात समोर आले। या घटनेने सर्वत्र हळहळ व संताप व्यक्त होत आहे। तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी वय वर्ष 30 या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी वय वर्ष 50 आणि बहीण काजल रामचंद्र माळी वय वर्ष 19 या दोघींनी आधी गुंगीचे औषध दिले। त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला। खुनानंतर मृतदेह पेटवून दिला आणि अग्नी लावून मृत झाल्याचा बनाव केला। मात्र तासगाव पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी उलट तपासणी केली आणि त्यामध्ये आई आणि बहिणीने खून केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे। तासगाव शहरातील कासार गल्ली येथे मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता। शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता। नंतर तो घरी गेला तेव्हा शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा आईने व बहिणीने घात केला। आई आणि बहिणीसोबत काही कारणांवरून मयूरचे सतत वाद होत होते। या वादातूनच आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत।